चला आज बनवूया क्रिस्पी कुरकुरीत असा मेंदूवडा। झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण बनवून दाखवलं आहे आणि कमी तेलकट होणार आहे। ते एकदम बघा वरून असं क्रिस्पी झालं आहे आणि आतमधून एकदम सॉफ्ट आहे। मी तुम्हाला तोडून दाखवते। एकदम क्रिस्पी कुरकुरीत असा मेंदूवडा झटपट असा आपण बनवला आहे। चला रेसिपीला सुरुवात करू। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मेंदूवड्यासाठी मी इथे एक वाटी डाळ बघा 6 ते 7 तासासाठी आपल्याला ही डाळ भिजून घ्यायची। तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही 3 तास जरी भिजवली तरी चालते, पण मी जास्त वेळ होता माझ्याकडे म्हणून मी 6 ते 7 तास भिजून घेतलेली आहे। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही पूर्ण डाळ काढून घ्यायची। आता याच्यात पाणी ना कमी टाकायचं एकदम, आणि पाणी वापरताना जे डाळ भिजायला ठेवलं तेच पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक अशी आपल्याला डाळ वाटायची। तर थोडं थोडं पाणी टाका, एकदम पाणी टाकू नका। डाळ आपण वाटून घेतली आणि एका भांड्यामध्ये काढून घेतली। एकदम बारीक अशी पेस्ट केलेली आपण। पाण्याचं आपल्याला फक्त 3 ते 4 चमचे आपण बारकाले पाणी टाकले, जास्त पाणी वापरलेलं नाही आहे। आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया। याच्यात फक्त आता आपण साधं मीठ टाकूनच याला तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता। आता चम्मचने मिक्स करून घ्या आणि एका डायरेक्शनमध्ये आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी याला व्यवस्थित फेटून घ्यायचे। बघा तुम्ही जास्त जेवढे फेटणार ना तेवढे तुमचे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे बनणार। एका डायरेक्शनमध्ये आपल्याला दम खाऊन असं हे मी फेटलेलं आहे। हे बघा व्यवस्थित असं आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटत राहायचं याला। चार 5 मिनटं झालेत बघा याला आपल्याला फेटून, आणि एकदम पीठ आपले एकदम हलकं झालं। हे बघा आता आपले पीठ एकदम परफेक्ट असं तयार झालं आहे का नाही कसं चेक करायचं। थोडंसं पीठ घेतलं आहे आपण इकडे एक वाटीत बघा मी पाणी घेतलं आहे आणि पीठ याच्यात टाकायचं आपल्याला। तर हे पीठ जर वर पाण्यावर तरंगलं हे बघा एकदम परफेक्ट असं आपलं मेंदू वड्यासाठी हे पीठ तयार आहे। जर तुमचं पाण्यावर पीठ तरंगलं नाही खाली जाऊन बसलं तर 2-3 मिनटं अजून फेटा। आता हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवूया। 10-15 मिनटं झालेत बघा। आता याच्यात आपण एक मिरची टाकली बारीक अशी चिरून, थोडासा कढीपत्ता बारीक कापून टाकला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे तो पण आपण बारीक चिरून घेतला आहे बघा। आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा तुम्हाला जेव्हा बनवायला घेताल ना तेव्हाच कांदा टाका। एकेच डायरेक्शनमध्ये फक्त व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला। त्यानंतर इकडे मी बघा मी असे ना प्लास्टिकच्या हाताला थैली लावून त्याच्यावरच बनवते। एकदम परफेक्ट आणि झटपट असा तयार होतो। दुसरं एका चाळणीवर याच्यावर अजिबात बनवायची गरज नाही। मी तुम्हाला एकदम दाखवते बनवून। थोडंसं पाणी आणि थोडं तेल लावायचं थैलीला। त्यानंतर असं तुम्हाला जेवढं छोटं मोठं ही बनायचं त्या हिशोबाने बेटर घ्या। त्यानंतर याला मध्ये असे होल करायचं आपल्याला, आणि इकडे आपण तेल व्यवस्थित गरम करून घेतले बघा। सहज असा निघतं, अजिबात चिटकत नाही। त्यानंतर गरम तेलामध्ये अशा पद्धतीने फटाफट आपण बनवून टाकूया। 3-4 वडे बनवून झाल्यानंतर परत त्या पिशवीला तेल आणि थोडंसं पाणी लावायचं आहे म्हणजे चिटकत नाही अजिबात। आणि गॅस लो टू मीडियम ठेवला आहे। छान असं याच्यानं वरून असं थोडंसं तेल सोडायचं म्हणजे काय होते हे मस्त असे टम्म फुगतात वरच्या साईडने पण। असं वरून बघा झारेने असं
थोडं थोडं तेल सोडायचं. आता पलटी करून घेऊया आणि लो टू मिडियम गॅसवर आपल्याला याला चांगला असा गोल्डन कलर येऊपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. फास्ट गॅस करू नका, नाहीतर मग ते आतून कच्चे राहतील आणि वरूनच फक्त याचा डार्क कलर होईल. हे बघा मस्त एकसारखा असा कलर आला आहे. तर तुम्हाला जर थोडासा डार्क कलर हवा असेल तर 1 मिनिट अजून ठेवा. इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर याचा डार्क किंवा लाईट असं तुमच्या पद्धतीने करून घ्या. व्यवस्थित स्लो गॅसवर फ्राय करून घेतलेत आपण. बघा मी थोडंसं अजून 1 मिनिटभर ठेवते, म्हणजे छान अजून याला कलर येईल. हे बघा मस्त असा डार्क कलर आला. तर चला आपण काढून घेऊया. हे बघा एकदम मस्त असे क्रिस्पी आपले मेंदूवडे झाले. अशा पद्धतीने आपले बाकीचे जे राहिलेले ते पूर्ण तळून घ्यायचे. बघा फटाफट निघतात, थैलीला चिटकत नाही. थोडंसं पाणी थोडं तेल लावलं की चटपट असे पूर्ण काढून घ्यायचे आपल्याला. तर चला मी फटाफट तळून घेते. हे बघा हे अर्धेच दाखवलेत मी तुम्हाला. आपले हे मेंदूवडे तयार झालेत बघा. आणि खाली मी पेपर ठेवला आहे ते एक्स्ट्राचं तेल नाही लागं म्हणून. ते एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असं आपला मेंदूवडे तयार झालेत. तर चला तोडून दाखवते. हे बघा आतमधून एकदम मस्त अशी जाळी आली याला आणि खूप असं आतून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी झालेत. बरोबर सांबार आणि आपण खोबऱ्याची चटणी पण बनवलेली आहे. तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.